डेटिंग मार्केटचं झालं आहे महाराष्ट्राचं राजकारण. कारण कधी कुठल्या पक्षात असणार आहे, कुठल्या टीममध्ये असणार आहे हेच माहीत नाही आहे. आणि या सगळ्याला जबाबदार आहे डेटिंगमध्ये येणाऱ्या नवीन-नवीन टर्म्स. त्यांचा बालभारतीचा सिलेबस झाला आहे. दर 6 महिन्यांनी कुठली तरी नवीन टर्म येते आणि आपल्याला कळतच नाही, की आत्ता आपण कुठल्या ज्या सिलेबसचा अभ्यास केला आहे ते पेपरला येणार आहे की नाही. जसं की आम्ही जोपर्यंत डेटिंगचा अभ्यास केला, तोवर आलं होतं फ्रेंड झोन. जोपर्यंत आम्ही फ्रेंड झोन नीट समजून घेतलं, तोवर आलं बेंचिंग, ब्रेड क्रम्बिंग, सिच्युएशनशिप. आम्हाला सिच्युएशनशिप समजोस तर आम्ही त्यात येईस्तोवर आलं रॉस्टर डेटिंग. रॉस्टर डेटिंग ही एक नवीन टर्म आली आहे, जी वेस्टमधनं आता हळूहळू साऊथ बॉम्बेकडे येते. तर नक्की काय आहे रॉस्टर डेटिंग? बेसिकली तुम्ही लग्नाचं बुफे पाहिलंय, त्यात जसं लोक प्रत्येक डिश थोडी थोडी घेतात पहिल्या राऊंडला आणि बघतात की पुरी कशी आहे, स्वीटमध्ये काय आहे, चिकन कसं शिजलंय, पनीर कशी शिजलंय, चाटमध्ये काय आहे, हे सगळं एकदाच ट्राय करून घेतात आणि नंतर परत जी डिश आवडली आहे ती एक्स्ट्रा घ्यायला जातात. त्याला म्हणतात रॉस्टर डेटिंग. किंवा MCQचे प्रश्न असतील, तसं झालंय. रॉस्टर डेटिंग म्हणजे बेसिकली एक लग्न स्वयंवर आहे, तिकडे तुमचा टर्न येण्याची लोक फक्त वाट बघतात. रॉस्टर डेटिंग म्हणजे इंडियन टीमचा लाईनअप, त्यात कुठल्या दिवशी काय लाईनअप असेल हे स्वतः गौतम गंभीर पण नाही सांगू शकत. आणि त्यात तुम्ही म्हणजे KL राहुल कुठल्या दिवशी कुठल्या पोझिशनला बॅटिंग करायला लागेल हेच तुम्हाला माहित नाहीये. टॅग करा अशा तुमच्या मित्राला जो या डेटिंग रॉस्टरचा भाग आहे.